नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज या व्हिडिओच्या मार्फत आपण भारतातील सर्वात मोठी एंट्रन्स एक्झाम पैकी म्हणजे नीट यूजी 2026 ही जी एक्झाम आहे, ही नुकतीच रद्द करण्यात आलेली आहे. तर ही एक्झाम का बरं रद्द करण्यात आली असेल? नेमकं काय घडलेलं असेल? किंवा पुढे आता काय होणार आहे? किंवा एमपीएने कोणते निर्णय दिला आहे? याच सगळ्या गोष्टीची माहिती जी आहे, ह्या व्हिडिओच्या मार्फत आपण बघणार आहोत. तर ही जी एक्झाम आहे, ही कधी घेण्यात आली होती? तर नीट यूजी 2026 ही जी एक्झाम आहे, ही 3 मे 2026 रोजी घेण्यात आली होती. तर ही एक्झाम तीच रद्द करण्यात आलेली आहे. म्हणजेच आज दिनांक 12 मे 2026 रोजी ही एक्झाम कॅन्सल झालेली आहे आणि त्यामुळे विद्यार्थ्यांच्या मनामध्ये आपल्याला खूप सारे प्रश्न निर्माण झालेले दिसत आहेत. तर ते प्रश्न कोणते आहेत? तर रिनीट परत होणार का? किंवा ही जी परीक्षा आहे, ही पुढे कधी होणार आहे? किंवा नीट आहे किंवा सॉरी जे काही जे-डबल-ई आहे किंवा सी-यू-ई-टी आहे, तर या ज्या इतर एक्झाम आहेत, ह्यांच्यावर याचा काही परिणाम होणार आहे का? असे विविध प्रश्न जे आहेत, हे विद्यार्थ्यांच्या मनामध्ये आपल्याला बघायला मिळत आहेत. तर ही एक्झाम नेमकं का बरं असं काय घडलेलं असेल, की ज्यामुळे ही एक्झाम जी आहे, ही रद्द करण्यात आलेली आहे? बघतोय की 3 मे 2026 रोजी भारताच्या विविध सेंटरवर 24 लाख पेक्षाही जास्त विद्यार्थ्यांनी या एक्झाम मध्ये हजेरी लावली होती. पण एक्झाम झाल्यानंतर लगेचच आपण बघतोय की व्हॉट्सअपवर वगैरे लीक पेपर जे आहे हे लीक झाल्याच्या घटना किंवा मेसेजेस जे आहेत हे आपल्याला बघायला मिळाले. या सोबत सोबत आपण बघतोय की राजस्थान आणि इतर काही जे काही राज्य आहेत त्या राज्यामध्ये सुद्धा आपल्याला इरेग्युलॅरिटीज समोर आल्याचं बघायला मिळालं. या सोबत-सोबत रिपोर्टमध्ये आपल्याला बघायला मिळतं, की जे पेपर लीक झालेले आहेत आणि नीटमध्ये जो ॲक्चुअल आलेला पेपर आहे, हे आपल्याला मॅच होताना बघायला मिळाले. म्हणजेच काही प्रश्न जे आहेत, हे एक्झॅक्ट त्याच्यासोबत काय होत होते, मॅच होत होते. आणि या सोबत-सोबत यानंतर मग जे काही लॉ एन्फोर्समेंट एजन्सीज आहेत आणि केंद्रीय तपास यंत्रणा जे आहेत, यांनी चौकशी सुरू केली आणि चौकशी सुरू केल्यानंतर अखेर आज दिनांक 12 मे 2026 रोजी स्पेशली एन-टी-ए जे आहेत यांनी अनाउन्समेंट केली आहे, की ही जी नीट यूजी 2000 परीक्षा जी आहे, ही रद्द करण्यात आलेली आहे. मग ही रद्द का बरं करण्यात आलेली आहे? एन-टी-एने का बरं इतका मोठा निर्णय घेतलेला आहे? तर एन-टी-एचं असं म्हणणं आहे, की ही जी एक्झामिनेशन प्रोसेस आहे, हिची इंटिग्रिटी जी आहे, ही त्यांना कॉम्प्रोमाईज झाल्यासारखं दिसत होतं आणि कॉम्प्रोमाईज झाल्यामुळे या एक्झामची ट्रान्सपरन्सी टिकून राहावी, फेअरनेस टिकून राहावी, त्यामुळे खूप मोठा निर्णय घेतलेला आहे, की त्यांनी नीट यूजी 2026 ही जी एक्झाम आहे, ही रद्द केलेली आहे. मग यानंतर पुढे काय? किंवा सध्याच्या माहितीनुसार जे काही एन-टी आहे, ही एक्झाम काय करणार आहे, तर ही जी परीक्षा आहे नीटची, ही परत घेणार आहे. मग ही परीक्षा परत कधी होणार आहे? किंवा महत्त्वाचे याच्यामध्ये कोणते-कोणते मुद्दे होणार आहेत? किंवा कशा पद्धतीने ही एक्झाम होणार आहे? तर एन-टी-ए ही जी परीक्षा आहे, ही परत घेणार आहे. नवीन डेट जी आहे, ही लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे, जी आहे ही आपल्याला बघायला मिळत आहे. तर यामध्ये बघा, विद्यार्थ्यांना परत रजिस्ट्रेशन करायची गरज पडणार नाही आहे. म्हणजे नीटची एक्झाम परत होणार आहे, पण विद्यार्थ्यांना यामध्ये परत रजिस्ट्रेशन करावं लागणार नाही आहे. या सोबत-सोबत त्यांचे जे काही जुनं ॲप्लिकेशन आहे, हेच आपल्याला यामध्ये व्हॅलिड बघायला मिळणार आहे. या सोबत-सोबत ह्यांचे जे काही ॲडमिट कार्ड आहेत, हे परत येणार आहेत. विद्यार्थ्यांचे ॲडमिट कार्ड तुम्हाला परत मिळणार आहे. री एक्झामसाठी तुम्हाला कोणतीही ॲडिशनल फीस यामध्ये भरावी लागणार नाही. पण यामुळे काय होणार आहे, तर जसं की आपण बघतो की जे काही काउन्सिलिंग प्रोसेस आहे किंवा जो ॲडमिशन सेशन आहे किंवा ॲडमिशन शेड्यूल आहे किंवा जो अकॅडमिक सेशन आहे, याच्यामध्ये आपल्याला उशिरा म्हणजे हे उशिरा सुरू होण्याची शक्यता जी आहे, यामुळे आपल्याला बघायला मिळत असते. मग ना नेमके थेट परिणाम यावर कोणतं-कोणतं होणार आहे, म्हणजे नीटची एक्झाम जी आहे, ही आता पुढे ढकलली जात आहे. मग याच्यावर काय होईल तर एम-बी-बी-एसचे जे ॲडमिशन आहे, याच्यावर आपल्याला परिणाम झालेला बघायला मिळेल. म्हणजे जे विद्यार्थी एम-बी-बी-एसला ॲडमिशन घेणार होते, ते असं विचार करणार की परत आपल्याला ड्रॉप आउट घेण्यापेक्षा आपण डायरेक्ट दुसऱ्या कोणत्यातरी एखाद्या शाखेमध्ये ॲडमिशन घेऊन घ्यावं. या सोबत-सोबत काउन्सिलिंग डेट जे आहेत, यावर सुद्धा आपल्याला परिणाम होताना बघायला मिळेल.
सोबत-सोबत स्टेटचा जो ॲडमिशन कोटा आहे, याचा परिणाम होताना परिणाम बघायला मिळेल आपल्याला. प्रायव्हेट मेडिकल कॉलेजच्या ॲडमिशनवर आपल्याला परिणाम होताना बघायला मिळेल. तर अशा पद्धतीने इत्थंभूत ते सगळ्या गोष्टी जर मिळून आपण बघितल्या, तर विद्यार्थ्यांच्या मानसिक जो आरोग्य आहे, यावर आपल्याला परिणाम होताना जो आहे, हा बघायला मिळत आहे. तर याबाबतची जी काही माहिती आहे, ही तुम्ही कंटिन्युअसली कुठून राहायची, तर एन-टी-एचं जे अधिकृत संकेतस्थळ आहे, यावरूनच घ्यायची आणि ह्याच स्रोतावर विश्वास ठेवायचा आहे. कोणत्याही सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा वापर करून किंवा त्याच्यावर डायरेक्ट विश्वास न ठेवता आधी एन-टी-एच्या वेबसाईटवर जायचं, तिथे माहिती चेक करायची आणि त्याच्यानुसारच त्यावरच तुम्हाला काय करायचं आहे, विश्वास ठेवायचं आहे. ठीक आहे. विद्यार्थ्यांच्या मनावर याचा काय-काय परिणाम होताना आपल्याला बघायला मिळते, तर खूप सारे विद्यार्थी जे आहेत, हे ऑलरेडी स्ट्रेसफुल कंडिशनमधून जात होते. म्हणजे एक्झाम येणार आहे, फिक्स स्ट्रेस ऑलरेडी विद्यार्थ्यांच्या मनात असतो. खूप मेहनत करून, वर्षभर मेहनत करून विद्यार्थी ही जी एक्झाम आहे, ही देत असतात आणि त्यानंतर लगेचच अशा पद्धतीने ती परीक्षा जी आहे, ही रद्द होत आहे आणि त्याच्यामुळे आपण बघतोय, की विद्यार्थ्यांमध्ये जो तणाव आहे, जो प्रेशर आहे, हा आपल्याला वाढताना बघायला मिळते. अँक्झायटी वाढताना बघायला मिळत असते. या सोबत-सोबत ज्या एक्झामचं आता त्यांनी प्रिपरेशन केलं होतं, ज्यांची एक्झाम चांगली गेली होती, त्यांना परत रिव्हिजन करावं लागणार आहे आणि त्यांचं जो मोटिव्हेशन आहे, परत सुरुवात करायची आहे. परत शून्यातून त्यांना सुरुवात करावी लागणार आहे. म्हणजे त्यांचं जे मोटिव्हेशन आहे, ते त्यांना परत मेंटेन ठेवावं लागणार आहे. आणि या सोबत-सोबत सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही जी परिस्थिती आहे, ही त्या विद्यार्थ्यांसाठी जास्त स्ट्रेसफुल आहे, जे ऑलरेडी नीट ड्रॉप आउट आहेत. म्हणजे ज्यांनी ऑलरेडी परत काय केलेलं आहे, यावर्षी परत ही एक्झाम दिलेली आहे. सो त्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा ही खूप तणावकारक परिस्थिती आहे. पण तुम्हाला सगळ्यांना घाबरायचं नाही आहे. कारण तुमची केलेली ही जी मेहनत आहे, ती वाया जाणार नाही. त्याला फळ नक्कीच मिळेल. यानंतर बाकीच्या ज्या काही एक्झाम्स आहेत, जसं की आपण बघतो की जे-डबल-ई आहे, सी-यू-ई-टी आहे, तर अशासारख्या एक्झामवर काही परिणाम होणार आहे का? तर ह्याच्यावर कोणताही परिणाम होणार नाही. कारण की सध्या तरी एन-टी-एने ह्याच्यावर कोणतंही ऑफिशियल वेबसाईट म्हणजेच ऑफिशियल एखादी माहिती जी आहे, ही सध्या तरी रिलीज झालेली नाही आहे. ओके. घटनेनंतर एक्झामिनेशन सिस्टम जी आहे, याच्यावर आपण खूप मोठे प्रश्न जे आहेत, हे निर्माण झालेले बघतोय. की तुम्ही जर ही एक्झाम घेताय, तर का बरं अशा ह्या सगळ्या गोष्टी होत आहेत? तर पेपर लीक होत आहेत. म्हणजे जर एक्झाम घ्यायची तर व्यवस्थित पद्धतीनेच घ्यायला पाहिजे. कारण की लाखो विद्यार्थी वर्षभर मेहनत करतात ह्या एक्झामसाठी आणि अचानक कोणातरीमुळे, कोणाच्या तरी चुकामुळे पेपर लीक झाल्यामुळे आपण बघतोय की अशा पद्धतीने परीक्षा जी आहे, ही रद्द होते. विद्यार्थ्यांचे वर्ष जे आहेत, हे वाया जात आहेत. त्यांचं वय वाढत जातंय आणि असे वेगळे-वेगळे आपल्याला वेगळे-वेगळे मानसिक तणावातून सुद्धा आपल्याला जावं लागत आहे. तर मग एक्सपर्टच्या मते आता काय होऊ शकते? तर एक्सपर्टच्या मते सिक्युरिटी सिस्टम जी आहे ही अधिक मजबूत करावी लागेल. या सोबत-सोबत डिजिटल मॉनिटरिंग आपल्याला वाढवावी लागेल. जे काही एक्झाम सेंटर आहेत, यामध्ये स्ट्रिक्ट चेकिंग जी आहे ही केली जाणार आहे. पेपर ट्रान्सपोर्टेशन करण्याची ही जी पद्धत आहे, ही सुद्धा बदलवली जाऊ शकते. या सोबत-सोबत जे बायोमेट्रिक व्हेरिफिकेशन आहे, हे सुद्धा आपल्याला स्ट्रिक्ट होताना यामध्ये बघायला मिळेल. ओके. सो अशा पद्धतीने ही जी एक्झाम आहे, तर कंडक्ट केले जाण्याची आपल्याला शक्यता दिसत आहे. या सोबत-सोबत सरकारच्या मते फ्युचरमध्ये जर कोणती एक्झाम होणार असेल, तर ती कशा पद्धतीने घेतली जाईल? तर ही एआय बेस्ड सर्व्हेलन्सच्या अंडरमध्ये या सोबत-सोबत एन्क्रिप्टेड डिजिटल पेपर सिस्टम यामध्ये वापरली जाईल. त्या सोबत-सोबत सेंट्रलाइज्ड मॉनिटरिंग सिस्टम जी आहे, याचा वापर केला जाईल. स्ट्रॉंग अँटी चीटिंग लॉज जे आहेत, हे यामध्ये फॉलो करताना आपल्याला बघायला मिळू शकते. तर अशा पद्धतीने आपण बघतोय, की सध्या तरी जे-डबल-ई आणि सी-यू-टीची जी एक्झाम आहे, याबद्दल अजूनही कोणती माहिती आपल्याला बघायला मिळालेली नाही आहे. ओके. सो विद्यार्थ्यांनी आता काय करायला पाहिजे, तर विद्यार्थ्यांनी ऑलरेडी तुम्ही खूप छान अभ्यास केलेला होता. तर तुम्ही तुमचं जे काही रिव्हिजन आहे, हे थांबवू नका. तुम्ही त्याच्यामध्ये सातत्य ठेवा. कारण की तुम्ही सातत्य ठेवलं, तर तुमचा जो काही अभ्यास झालेला आहे, तो वाया जाणार नाही. या सोबत-सोबत तुमचं जे काही रिव्हिजन आहे, हे तुम्हाला कंटिन्यू परत-परत ठेवायचं आहे. कारण की तुम्ही जर रिव्हिजन करणं थांबवणार, तर तुम्ही परत मागे जाणार. सो तुम्हाला तुमचं जे काही रिव्हिजन आहे, ते परत सुरू ठेवायचं आहे. या सोबत-सोबत सोशल मीडियावर जे काही रूमर्स, अफवा पसरवले जात आहेत, यावर तुम्हाला विश्वास ठेवायचा नाही आहे. तर एन-टी-एचं जे अधिकृत वेबसाईट आहे, यालाच तुम्हाला फॉलो करायचं आहे. ते ते तिथे ज्या काही माहिती येणार त्याच्यावरच तुम्हाला काय करायचं आहे,
विश्वास ठेवायचा आहे आणि सगळ्यात इम्पोर्टंट म्हणजे तुमची मेंटल हेल्थ आहे. सो पेपर कॅन्सल झाला त्याच्यामुळे अजिबात घाबरायचं नाहीये. कारण की पेपर हा फक्त तुमच्यासाठी कॅन्सल नाही झालेला आहे, तर हा त्या लाखो विद्यार्थ्यांसाठी झालेला आहे, ज्यांनी वर्षभर मेहनत घेतलेली आहे. त्याच्यामुळे पॅनिक व्हायची गरज नाही आहे. विश्वास ठेवा, सगळं चांगलंच होणार आहे. तर ही सिच्युएशन सगळ्यांसाठीच आहे. सो पॉझिटिव्ह राहायचं आहे, स्वतःवर विश्वास ठेवायचा आहे. तुमची जी रिव्हिजन आहे ती तुम्हाला कंटिन्यू ठेवायची आहे आणि तुम्हाला सक्सेस जो आहे यामध्ये नक्कीच बघायला मिळेल. तर त्यामुळे घाबरू नका. तुमची एक्झाम जी आहे ही परत होईल. त्यामुळे बिलकुल घाबरायचं नाही. तुमचं जे काही अभ्यास आहे ते परत कंटिन्यू ठेवा. म्हणजे सो अशा पद्धतीने जे काही नवीन-नवीन एक्झाम्स आहेत त्याच्या अपडेटबद्दल आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक